वर्ष होतं 2018. काँग्रेसकडं आघाडीची 297 मतं होती आणि शिवसेनेकडं फक्त 97 मतं. तरी देखील परभणीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. ऐकून विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे. आता याचा आज नेमका काय संदर्भ आहे ते सांगतो, कारण इतिहासाचे हे संदर्भ लक्षात घेतले तर आताच्या राजकारणातील घडामोडींवर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याचा अंदाज आपण बांधू शकतो. राजकारणात आकडे महत्त्वाचे असतात, पण अनेकदा आकड्यांपेक्षाही मोठी गोष्ट असते ती म्हणजे रणनीती. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं आहे. 17 पैकी 6 जागा बिनविरोध जिंकत महायुतीनं विरोधकांना मोठा धक्का दिलाय. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी 2 जागा बिनविरोध निवडून आणल्या. निवडणूक होण्याआधीच महाविकास आघाडीला बॅकफूटवर टाकण्यात महायुती यशस्वी झाली. पण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक चर्चा झाली ती यवतमाळ आणि परभणी हिंगोली या 2 मतदारसंघांची. एका ठिकाणी शिंदे सेनेनं विरोधकांना पूर्णपणे शरणागती पत्करायला भाग पाडलं, तर दुसऱ्या ठिकाणी सर्व प्रयत्न करूनही निवडणूक बिनविरोध करण्यात त्यांना अपयश आलं. पुढे जाऊया, पण त्याआधी तुम्ही थोडक्यातला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. यवतमाळपासून विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच शिंदे सेनेनं काही निवडक मतदारसंघांमध्ये विशेष रणनीती आखली होती. त्यापैकी यवतमाळ हा सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात होता. कारण हा मतदारसंघ बिनविरोध जिंकला तर तो केवळ एक विजय राहणार नव्हता, तर तो संघटन शक्ती आणि राजकीय व्यवस्थापनाचा संदेश ठरणार होता. या जागेसाठी सुरुवातीला किरण पांडव यांचं नाव आघाडीवर होतं, तरी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दुसरीकडं मंत्री संजय राठोड हे त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा होती. त्यामुळं स्थानिक राजकारणात अनेक समीकरणं तयार होत होती. मात्र राजकारणात शेवटच्या क्षणी जे दिसतं तेच अंतिम वास्तव असतं असं नाही. ऐनवेळी संजय राठोड यांनी आपला पाठिंबा माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बाजूनं वळवला. नागपूरचे रहिवासी असलेले दुष्यंत चतुर्वेदी यवतमाळ विधान परिषदेचे आमदार राहिले होते. मात्र कार्यकाळ संपल्यानंतर ते फारसे सक्रिय नव्हते. अनेकांना वाटत होतं की त्यांचं राजकीय करिअर आता संपुष्टात आलं आहे. पण राजकारणात नशीब आणि योग्य वेळ यांचं महत्त्व वेगळंच असतं. श्रीकांत शिंदे, संजय राठोड आणि पक्षनेतृत्वाच्या पाठिंब्यामुळं त्यांना उमेदवारी मिळाली. यानंतर सुरू झाला खरा राजकीय गेम. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे मैदानात उतरले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आकडे पाहता विजयाची शक्यता कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. अधिकृत कारण संख्याबळ अपुरं असल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात हा महायुतीच्या दबाव आणि मॅनेजमेंटचा मोठा विजय मानला गेला. काँग्रेसनी माघार घेतल्यानंतरही काही अपक्ष उमेदवार मैदानात होते. महायुतीला निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करायची होती, त्यामुळं शिंदे सेनेच्या नेत्यांनी अपक्षांशी संपर्क साधला. चर्चा झाल्या, समजुती काढल्या गेल्या आणि शेवटी सर्व अपक्षांनीही माघार घेतली. परिणामी यवतमाळमध्ये मतदानाची गरज पडली नाही. मात्र याचवेळी मराठवाड्यातील परभणी हिंगोलीमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं. कारण इथं फक्त जागेची लढाई नव्हती, इथं प्रतिमेची, विचारधारेची आणि भविष्यातील राजकीय समीकरणांची लढाई होती. परभणी आणि हिंगोली हा भाग पारंपरिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. इथं हिंदुत्व, मराठा राजकारण, मुस्लिम मतदार आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव या सर्व गोष्टी एकत्र काम करतात. विशेष म्हणजे शिवसेनेनं अनेक वर्षे या भागात खान पाहिजे की बाण अशा प्रचाराच्या माध्यमातून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. मात्र आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. यंदा शिंदे सेनेनं सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. हा निर्णय फक्त एका उमेदवाराची निवड नव्हती. हा निर्णय आगामी राजकीय समीकरणांचा संकेत मानला जात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत या भागातील मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे गटाला साथ दिली होती. त्यानंतर परभणी महानगरपालिकेतही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुस्लिम चेहऱ्याला महापौरपद दिलं. त्यावेळी भाजप आणि शिंदे सेनेकडून त्यांच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करण्यात आली होती. मात्र आता त्याच भागात मुस्लिम समाजाकडे पोहोचण्यासाठी शिंदे सेनेनं सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विरोधकांकडून प्रश्न विचारले जात आहेत की कालपर्यंत ज्या राजकारणावर टीका केली जात होती तेच राजकारण आता स्वतः का केलं जात आहे. यामागे एक मोठं कारण आहे. परभणी आणि हिंगोलीतील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करता हा समाज पूर्णपणे विरोधकांकडे जाऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचं मानलं जातं. मात्र इथंच एक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 2018ची विधान परिषद निवडणूक ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम लक्षात राहील अशी. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडं 162 मतदार होते.
काँग्रेसकडे 135 मतदार होते. दोन्ही पक्ष मिळून त्यांच्याकडे तब्बल 297 मतांचं संख्याबळ होतं. दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडे फक्त 97 सदस्य होते. आकडेवारी पाहता काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख सहज जिंकतील असं चित्र होतं. पण निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळेच अवाक झाले. सुरेश देशमुख यांना मिळाली फक्त 221 मतं, तर शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना मिळाली तब्बल 256 मते. म्हणजे जवळपास 70 ते 80 मतांचं क्रॉस वोटिंग झालं. राजकीय वर्तुळात असा आरोप करण्यात आला की काँग्रेसनं निवडणूक व्यवस्थापनात गंभीर चुका केल्या. दुसरीकडे शिवसेनेने प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवत काटेकोर नियोजन केलं. स्थानिक पातळीवरील नाराजी, अपक्षांशी संपर्क, व्यक्तिगत समीकरण आणि संघटन शक्ती यांच्या जोरावर शिवसेनेनं अशक्य वाटणारा विजय मिळवला. आज पुन्हा त्याच मतदारसंघात निवडणूक होत आहे. फरक एवढाच आहे की त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार मैदानात होता आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा. मात्र प्रश्न तेच आहेत. संख्याबळ असूनही विरोधक पुन्हा चूक करतील का? 2018 प्रमाणे पुन्हा क्रॉस वोटिंग होईल का? सईद खान यांचा प्रयोग यशस्वी होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळप्रमाणे परभणी, हिंगोलीमध्येही महायुती विजय मिळवेल का? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा निवडणूक मतदानाच्या दिवशी जिंकली जात नाही, ती त्याआधीच काही दिवसांत आखलेल्या रणनीतीतून जिंकली जाते. यवतमाळमध्येही महायुतीनं ते करून दाखवलं. आता परभणी, हिंगोलीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.